पंडित म्हणाले, आपला शहाणा मुलगा शिवाजी यास पुणे प्रांती पाठवून शहाजी राजाने कर्नाटकात राहून काय केले आणि ज्याने शत्रू जिंकले आहेत व ज्याचा युद्धोत्साह प्रसिद्ध आहे अशा शहाजीशी महमूद शाह स्वतः कसा वागला. तेव्हा कवींद्र म्हणाला, संधी, विग्रह, यान, आसन, संश्रय आणि द्वैत या 6 गुणांचा प्रयोग करून त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या मसलती लढवून शहाजीने सर्व कर्नाटक प्रांत आपल्या ताब्यात आणला. जगद्देवाने शरण येऊन प्रणाम करून याची सत्ता पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण केली. मदुरेचा अजिंक्य राजा सुद्धा याच्या आज्ञेत वागू लागला. म्हैसूरच्या राजानेही याचा ताबा मान्य केला. दुष्ट रणदुल्ला खानाने बलात्काराने घेतलेल्या आपल्या सिंहासनावर वीरभद्र हा शहाजीच्या आश्रयाने पुन्हा बसला. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या मसलती योजणाऱ्या चतुर शहाजीच्या प्रभावाने पुष्कळांनी यवनांची भीती टाकली. दुसऱ्यास अतिशय दुस्सह असणारा रणदुल्ला खान सर्व स्वामी कार्य शहाजी राजाच्या सल्लामसलतीने करू लागला. पुढे सेनापती रणदुल्ला खान कालवश झाल्यानंतर कर्नाटकातील राजांना ताबडतोब आपल्या ताब्यात आणण्यासाठी ज्या ज्या सेनापतीस आदिलशहाने तिकडे पाठवले तो सेनापती त्याचे इष्ट कार्य सिद्धीस नेण्यासाठी शहाजीच्याच तंत्राने वागू लागला. तेव्हा अनितीचा आश्रय करणाऱ्या त्या इब्राहिम आदिलशहाच्या पुत्राने महमूद शहाने घमेंडीने भोसले राजास कैद करण्याची मुस्तफा खानास आज्ञा केली. मग दुदुंबी ध्वनीने समुद्र दुमदुमवित, योद्ध्यांच्या जयशब्दाने दिशा भरून टाकीत, तरल पताकाने विजांना चमकावीत, हत्तींच्या उंच शुंडा यांनी मेघांना बाजूस सारीत, घोड्यांनी उडवलेल्या धुळीने सूर्यास लोपून टाकीत, सेना समूहांनी मार्गातील नद्या आटवीत, उंच सखल भूमी अगदी सपाट करीत तो मुस्तफा खान शत्रू योद्ध्यांनी व्याप्त अशा कर्नाटक प्रांतास जाऊन पोहोचला. सेनापती पद प्राप्त झालेला आदिलशहाच्या विश्वासातला कपटरूपी वृक्षांचे आगर असलेला खुरासान प्रांताचा अर्क महामानी थोर कुळातला प्रख्यात मुस्तफा खान हा अनेक सरदारांसह येत आहे असे ऐकून आपला त्याच्यावर विश्वास नसतानाही तो आहे असे दाखवून शहाजी राजा आपल्या सैन्यासह लगबगीने त्यास सामोरा गेला. एकमेकांविषयी अधिकाधिक प्रेम दाखवणाऱ्या त्यांच्या भेटीचा समारंभ मार्गात दोघा मित्रांच्या भेटीप्रमाणे मोठ्या थाटाचा झाला. त्यासमयी दोघांनी तेथे वस्त्रे, अलंकार, हत्ती, घोडे ही एकमेकास विपुल प्रमाणात दिली. त्यावेळेस मुस्तफा खानाच्या सैन्याच्या तळाजवळच बलाढ्य शहाजीराजे भोसले यांनीही आपल्या सेनेचा तळ दिला. छिद्रान्वेषी मुस्तफा खान जेव्हा जेव्हा पाही तेव्हा तेव्हा त्यास शहाजी राजा अगदी सज्ज आढळे. आपल्याविषयी खात्री पटवण्यासाठी स्नेह दाखवून मुस्तफा खान शहाजी राजास सर्व कार्यात पुढे करीत असे. लगबगीने उत्थापन देऊन, दुरून सामोरे जाऊन, हात घट्ट धरून, आनंद दाखवून, हातात हात घालून, अर्धासन देऊन, त्यांच्याकडे तोंड करून, स्मितपूर्वक बोलून, प्रीतीपूर्वक पाहून, नाना प्रकारच्या मसलतीच्या योजना त्यास प्रकट करून, सर्व कार्यात त्याचा पुष्कळ पुरस्कार करून, मूल्यवान नजराने देऊन सलगी दाखवून, स्तुती करून, खूप थट्टामस्करी करून, अध्यात्माच्या गोष्टी सांगून, हिताविषयी अभिमान जागृत करून किंवा आपला वृत्तांत सांगून तो यवन दररोज त्याच्यावर आपला विश्वास दाखवत असे. पुढे त्या राजनीती निपुण सेनापतीने समस्त सेनानायकास आणवून एकांतात भाषण केले. मुस्तफा खान म्हणाला, जो सेवक धन्याचे अन्न खातो त्या सेवकाचा जो प्राण तो त्या धन्याचा होय, त्याचा सेवकाचा केव्हाही नसतो. विद्येशिवाय महत्त्व प्राप्त होत नाही, प्रतिभेशिवाय काव्य निर्माण होत नाही, त्याचप्रमाणे स्वामी कृपेशिवाय अभिष्ट झालेले पाहण्यात नाही. म्हणून जो सेवक स्वामी कार्यार्थ आपला प्राण वेचतो तोच धन्य पुरुष होय असे नीतिशास्त्र वेते म्हणतात. स्वामी सेवा परायण लोकांनी संबंधी, मित्र, सोयरे धायरे, सख्खा भाऊ यांची इतकेच नव्हे तर बापाची सुद्धा पर्वा करू नये. जो संतुष्ट झाला असता आपण तुष्ट होतो आणि जो रुष्ट झाला असता आपण नष्ट होतो, त्या स्वामीची सेवा कोणता पुरुष एकनिष्ठपणे करणार नाही. आपण सर्वच जण सध्या त्याच्या पूर्ण ताब्यात आहोत, तेव्हा सर्व मिळून महमूदाच्या हितासाठी झटूया. आपला मानी धनी मोहम्मद शाह याने शहाजीस कैद करा असा आज निरोप पाठवून मला कळवले आहे. ते आम्ही सोहित साधकांनी बलाढ्य शहाजीराजा भोसला जो जागा झाला नाही तोच केले पाहिजे. ही आजची रात्र उलटल्यानंतर मोठ्या पहाटेस आपापल्या सैनिकासह एकत्र होऊन त्या राजास पकडा. याप्रमाणे त्या मुस्तफा खानाने सेनानायकास कार्य सिद्धीस नेण्यास सांगितल्यानंतर ते आपापल्या शिबिरात गेले. ही मसलत त्या
अविंधानी ज्या रात्री केली त्याच रात्री शहाजीच्या शिबिरात मोठे उत्पात झाले. घोडे अश्रू ढाळू लागले, हत्ती करुण स्वर काढू लागले, ध्वज कडकड आवाज होऊन एकाएकी मोडून पडले. न वाजवताच नगारे भयंकर आवाज करू लागले. एकाएकी वावटळ धुळीसह गरगर फिरू लागली. ढगाशिवायच आकाशातून गारा चहूकडे पडू लागल्या. ढगाशिवायच आकाशातून वीज चमकू लागली. दिवे लावण्याच्या वेळी दिवे लागेनात. मनुष्यांची मुखे व मने म्लान झाली. सेने समीप भालू अशुभ ओरडू लागल्या. कुत्री वर तोंड करून अत्यंत घाणेरडे रडू लागली. वारंवार अत्यंत जवळ येऊन घुबड धुतकार करू लागले. त्याचप्रमाणे लांडगेही एकाएकी भयंकर आवाज करू लागले. प्रत्येक देवळात देवांच्या मूर्ती कापू लागल्या. मध्यरात्री अकस्मात गायी हंबरडे फोडू लागल्या. अशी भयसूचक दुश्चिन्हे पुष्कळ झाली. तथापि तो शहाजी राजा दुर्दैवामुळे सावध झाला नाही. ज्यांच्याशी मध्यरात्रीच्या वेळी मुस्तफा खानाने फार वेळ मसलत केली ते सेनानायक आपापल्या शिबिरात सज्ज होऊन राहिले आहेत असे हेराने येऊन सांगितले तरी ते ऐकूनही अतिशय बलाढ्य शहाजी राजाने दुर्दैवामुळे तात्कालोचित गोष्ट केली नाही. या ठिकाणी 11वा अध्याय समाप्त झाला.